Okay, in this session, we will cover our practical number 28 from Java programming language. We already covered our total 27 practicals in last session. So today's session is depend on applet. Okay, today we will learn new concept in Java, that is applet. Applet means what? Applet is a small Java program that is executed on Java enabled web browser. Okay, so there is a applet viewer tool in JDK. We can use applet viewer tool to run our applet programs. Okay, so there, what is this statement? Develop program on basic applet and develop program using control loops in applet. Okay, means for loop, while loop, or do while loop. We can use these loops in to develop our applet application. In next practical, we will develop some different graphics related method, that is draw rectangle, draw line, etc. So this is a basic applet programming practical. So first of all, what is the meaning of applet? Applet is a small Java program which can execute on Java enabled web browser. म्हणजे काय? ज्या वेब ब्राउझर मध्ये जावा इनेबल म्हणजे सपोर्ट करत असेल त्यामध्ये तुम्ही रन करू शकता, और ॲपलेट व्ह्यूवर टूल आहे त्यामध्ये तुम्ही रन करू शकता. सो ॲपलेट, आपल्याला ॲपलेट क्लासचा यूज करायचा आहे. हा जो ॲपलेट क्लास आहेत हे सगळे क्लासेस आहेत. ऑब्जेक्ट, कंपोनंट, कंटेनर, पॅनेल आणि ॲपलेट. These are all Java classes and this is packages, lang, AWT and applet. So this is the hierarchy of applet class. So आपल्याला applet क्लासचा यूज करायचा आपल्या प्रोग्राम मध्ये, this class, and this applet class is stored inside java.applet package. म्हणजे क्लासचं नाव applet आहे A कॅपिटल आणि पॅकेजचं नाव applet आहे A स्मॉल. दिस इज पॅकेज नेम अँड दिस इज द क्लास नेम. आता ॲपलेट क्लास कुणाचा सब क्लास आहे? पॅनेल क्लासचा. पॅनेल क्लास कंटेनर क्लासचा सब क्लास आहे. कंटेनर क्लास कंपोनंट क्लासचा सब क्लास आहे आणि ऑल जावा प्रोग्राम्स आर सब क्लास ऑफ बाय डिफॉल्ट ऑब्जेक्ट क्लास, हे आपण ऑलरेडी माहिती आहे. तर हा जो ऑब्जेक्ट क्लास आहे तो कोणत्या पॅकेजमध्ये प्रीडिफाईन आहे? जावा डॉट लँग पॅकेज, राईट. तर कंपोनंट, कंटेनर आणि पॅनेल हे तीन क्लासेस जावा डॉट AWT मीन्स ॲब्स्ट्रॅक्ट विंडो टूल किट. तुम्हाला ते डिटेलमध्ये ॲडव्हान्स जावा म्हणजे पुढच्या सेमिस्टरमध्ये आहे. तर हे 3 क्लासेस जे आहेत ते AWT पॅकेजमध्ये प्रीडिफाईन आहे आणि तुमचा जो ॲपलेट क्लास आहे तो कोणत्या पॅकेजमध्ये आहे? जावा डॉट ॲपलेट पॅकेज. तर डिफॉल्ट क्लास असतो ऑब्जेक्ट आणि डिफॉल्ट पॅकेज असतं लँग पॅकेज. म्हणजे ते आपल्याला इम्पोर्ट करावं लागत नाही. ॲपलेट ऑब्जेक्ट क्लास आपल्याला एक्सटेंड करावा लागत नाही. बाय डिफॉल्ट एक्सटेंड होतो आपला क्लास आणि लँग पॅकेज सुद्धा बाय डिफॉल्ट इम्पोर्ट होतो. सो नो नीड टू इम्पोर्ट दिस पॅकेज इन आवर प्रोग्राम. बट ॲपलेट क्लास कुणाचा सब क्लास आहे? पॅनेल क्लासचा. आणि आपल्याला ॲपलेटमध्ये ग्राफिक्स क्लास यूज करायचा आहे, पेंट मेथड यूज करायची आहे. सो दिस पेंट मेथड इज इनसाइड इन कंपोनंट क्लास. पेंट मेथड कुणाचा पार्ट आहे? कंपोनंट क्लासचा, आणि त्याच्यामध्ये आपण ग्राफिक्स क्लासचा यूज करणार आहोत. सो हा कंपोनंट क्लास कोणत्या पॅकेजमध्ये? AWT पॅकेजमध्ये. आणि आपल्याला ॲपलेट सुद्धा डेव्हलप करायचं आहे ॲपलेट क्लासचा यूज करून. सो ॲपलेट कोणत्या पॅकेजमध्ये प्रीडिफाईन आहे? ॲपलेट पॅकेजमध्ये ॲपलेट क्लास आहे. म्हणजे हे 2 पॅकेज आपल्याला इम्पोर्ट करावे लागतात. दॅट इज द रिझन. हे 2 पॅकेज आपल्याला आपल्या प्रोग्राममध्ये इम्पोर्ट करावे लागतील. So by default, every applet program contains 2 statement, that is import two packages java.awt.star. So we can access all the classes which are resides in AWT package and import java.applet package. Okay, .star. तर हे 2 पॅकेजेस आपल्याला काय करावे लागतील? इम्पोर्ट करावे लागतील आपल्या जावा प्रोग्राम मध्ये. ओके.
आपल्या जावा प्रोग्राममध्ये आपल्याला काय करावं लागेल, हे 2 पॅकेजेस मी इम्पोर्ट केलेले आहेत. इम्पोर्ट म्हणजे काय, की त्याची फंक्शनॅलिटी आपण आपल्या प्रोग्राममध्ये यूज करू शकतो. दॅट्स व्हाय हिअर आय इम्पोर्टेड these 2 packages in my program. ओके. सो नेक्स्ट आपण जो क्लास बनवणार आहोत, तो आपल्याला ॲज अ पब्लिक म्हणून डिक्लेअर करायचा आहे. सो पब्लिक क्लास, सपोज माय क्लास नेम इज ए एक्सटेंड्स ॲपलेट. तर ॲपलेट आपल्याला क्रिएट करायचं, तर आपला क्लास हा ॲपलेट क्लासचा सब क्लास हवा आहे. तर या 2 कंडिशन्स, पहिल्यांदा पॅकेज इम्पोर्ट केले, नंतर एक्सटेंड्स केले ॲपलेट पॅकेजने. तर ॲपलेटच्या क्लासमध्ये आपल्याला काय करायचंय, पेंट मेथड कॉल करावी लागते. तर पेंट मेथड कुठे डिफाईन आहे, कंपोनंट क्लासमध्ये. मग ती आपल्याला आपल्या क्लासमध्ये यूज करायची. सो ॲक्सेस ॲज पब्लिक करायचा आहे. पब्लिक व्हॉइड पेंट मेथड, नेम इज पेंट, आणि त्याच्यामध्ये आपल्याला पास करायचं आहे ग्राफिक्स क्लासच्या ऑब्जेक्ट. त्याला मी नाव दिले ग्राफिक्स जी. तुम्ही इथे त्या ऑब्जेक्टला काहीही नाव देऊ शकता. येते लक्षात, बट स्टँडर्ड नेम त्यांनी जी देतात, मोस्ट ऑफ पुस्तकांमध्ये सुद्धा जी यूज केलेला आहे, म्हणून मी तिथे जी टाकलेला आहे. बट यू कॅन यूज एनी नेम, जसं आपण ऑब्जेक्टला कोणतेही नेम देऊ शकतो. आणि या पेंट मेथडमध्ये तुम्हाला तुमचा कोड पुट करायचा आहे ॲपलेटचा. मग ही पेंट मेथड क्लोज होईल आणि हा क्लास क्लोज होईल. ओके, दिस इज द फर्स्ट वे. ओके, आता मी ॲपलेटचा क्लास तर करून ठेवलेला आहे, पण याच्यामध्ये मेन मेथड आहे का? मेन मेथड नाही. त्यामुळे आपण जसा प्रोग्राम रन कसा करतो आपण प्रोग्राम? पहिल्यांदा आपण कमांड कोणती यूज करतो कंपाईल करण्यासाठी? जावा सी, कंपायलेशनसाठी, राईट? आणि जावा आपण यूज करतो एक्झिक्युशनसाठी. एव्हरी जावा प्रोग्राममध्ये, की ज्यामध्ये कोणती मेथड असते? मेन मेथड असते. पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग args आपण करतो. तर ज्या प्रोग्राममध्ये मेन मेथड असते, ते सगळे ॲप्लिकेशन लेव्हलचे प्रोग्राम असतात. म्हणून त्यांचं एक्झिक्युशन जावा या कमांडने होतं. बट ॲपलेटसाठी हे फॉलो करायचं नाहीये. ओके, तर ॲपलेटसाठी काय? तुम्हाला प्रोग्राम तर कंपाईल करावा लागेल. कोणताही असला प्रोग्राम आपल्याला कंपाईल करावाच लागेल. ॲपलेटला सुद्धा कंपाईल करावं लागेल, म्हणजे त्याच्यात एरर आहे की नाही आपल्याला चेक करावं लागेल. ओके, जावा सी कुणासाठी? ॲपलेटच्या प्रोग्रामसाठी बघतोय आपण आता. आणि त्यानंतर आपल्याला आउटपुट बघायचंय, तर कमांड आहे ॲपलेट व्ह्यूवर प्रोग्राम नेम डॉट जावा. ओके, तर ही कमांड रन करायची. ॲपलेट व्ह्यूवर प्रोग्राम नेम डॉट जावा. तर हे ॲपलेट व्ह्यूवर काय आहे? ॲपलेट व्ह्यूवर इज अ टूल अवेलेबल इन JDK, जावा डेव्हलपमेंट किट. इट प्रिंट्स और इट डिस्प्ले अवर ॲपलेट प्रोग्राम्स आउटपुट. किंवा ॲपलेटचे जे प्रोग्राम आहेत ते रन करण्यासाठी या टूलचा यूज केला जातो ब्राउझर ऐवजी. किंवा तुम्ही असं क्रोममध्ये सुद्धा रन करू शकता, किंवा वेगवेगळ्या वेब ब्राउझरमध्ये सुद्धा तुमचे प्रोग्राम रन करू शकता. आता ब्राउझर हा शब्द वापरलाय मी, बरोबर? म्हणजेच आपलं जे आउटपुट डिस्प्ले होणार आहे ते ब्राउझरवर किंवा ॲपलेट व्ह्यूवर रन होणार आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला HTML कोड सुद्धा आपल्या प्रोग्राममध्ये ॲड करावा लागतो. मग त्याच्यासाठी जसं आपण HTMLचा कोड लिहितो, आता हा आहे जावा प्रोग्राम, बरोबर? कंपाईल करणार आपण जावा सीने. मग इथे जर मी HTMLचा कोड लिहिला तर तिथे काय येईल? एरर येईल, कारण जावाला ती लँग्वेज अंडरस्टँड होणार नाही. म्हणून ती फक्त ब्राउझरला अंडरस्टँड होईल. मग मी काय केलंय? कमेंटमध्ये त्या कोडला टाकणार आहे. म्हणजे त्याचा आणि जावाच्या प्रोग्रामचा काही संबंध राहणार नाही. पण तो कोड असल्याशिवाय आपल्याला आउटपुट दिसणार नाही, कारण ॲपलेट कसा रन होतो? एकतर त्याला जावा इनेबल वेब ब्राउझर पाहिजे किंवा ॲपलेट व्ह्यूवर टूल पाहिजे तुमच्याकडे. या 2 पैकी, आणि कोणत्याही टूलवर रन करा किंवा ब्राउझरमध्ये रन करा, तुम्हाला हा कोड लिहावाच लागतो. त्याशिवाय ते टूलमध्ये जरी रन केला, तरी ती विंडो तयार होत नाही.
तर त्याच्यासाठी टॅग आहे, जसं आपण यूज करतो ॲपलेट टॅग. ओके, ॲपलेट टॅग. मग ॲपलेट टॅग कोणता यूज करायचा आहे, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत ॲपलेट टॅगमध्ये. मग त्यातले आपण बेसिकली कोड यूज करतो. कोड, मग कोड इज इक्वल टू ज्या क्लासमध्ये तुमचा ॲपलेटचा प्रोग्राम आहे त्या क्लासचं नाव द्यायचं आहे, कोड ए डॉट क्लास. कारण कंपाईल केल्यानंतर काय होणार आहे, त्याची डॉट क्लास फाईल म्हणजेच बाईट कोड जनरेट होणार आहे. मग तो इथे आपण पास करतो. ओके, आणि व्हॅल्यू देताना कोणत्याही टॅगला तर आपण त्याला कोटेशन मध्ये देतो व्हॅल्यू. ओके, देन स्पेस विड्थ द्यायची आहे. ओके, विड्थ. विड्थ देन विड्थ देऊया. विड्थ विड्थ इज इक्वल टू, सपोज मी देतोय 500 पिक्सेल्स अँड हाईट is equal to suppose 500 pixels. Okay, this tag is closed and here I will close applet tag. How to close, जसं आपण HTML मध्ये प्रत्येक टॅग ओपन आणि क्लोज करतो तसा. ओके, मी काय केलंय, applet, त्यानंतर कोड मध्ये व्हॅल्यू दिलेली a डॉट क्लास, विड्थ 500 पिक्सेल, हाईट 500 पिक्सेल दिलेली आहे. हे सेव्ह. आता मी कंपाईल अँड एक्झिक्यूट करतोय. तर कंपाईल करण्यासाठी तुमचा प्रोग्राम कसा पाहिजे, एरर फ्री पाहिजे. जावा सी ए डॉट जावा, कंपाईल सक्सेसफुली. नाव एक्झिक्युशन कसं करायचंय, जावा ए ने मी केलं तर काय आलेलं आहे बघा, मेथड नॉट फाउंड इन क्लास. मेन मेथड आहे का, मेन मेथड आपल्या क्लासमध्ये नाहीये, सो एक्झिक्युशन तसं होणार नाही जसं आपण यापूर्वी करत होतो. सो जावा सी ए डॉट जावा अँड जावा, सॉरी, applet viewer command, applet viewer, APPLET VIEWER, and then your program name dot java. So this new window is opened, but there is no any data is display on this window. This is called as applet viewer window. This is called as applet. बघा इथे जावाचा छोटा सिम्बॉल आहे, कॉफी कप. इथे तुम्ही क्लोज करू शकता. इथे पण ऑप्शन्स आहेत. या ॲपलेट मेनू मध्ये पण खूप सारे ऑप्शन आहेत, स्टॉप, सेव्ह, स्टार्ट, क्लोन, टॅग, इन्फो, प्रिंट, क्विट केले की ते क्लोज होईल. ओके, तर हे एवढे ऑप्शन्स ओपन झालेले आहेत. तर याच्यावर तुम्हाला जे ग्राफिक्स डिस्प्ले करायचं असेल ते तुम्ही इथे या विंडो मध्ये करू शकता. इथून तुम्ही ती क्लोज करू शकता विंडो, तर ती क्लोज झालेली आहे. ओके, आता पेंट मेथड मध्ये काय कोड लिहिलाय मी, मग ग्राफिक्स क्लासची एक मेथड आहे, आपण सिंपल जी डॉट ड्रॉ स्ट्रिंग नावाची, जी डॉट ड्रॉ स्ट्रिंग. उद्या आपण बघणार आहोत वेगवेगळ्या मेथड. तर जी डॉट ड्रॉ स्ट्रिंगने आपण काय करणार आहोत, एक मेसेज डिस्प्ले करूया. राईट, एक मेसेज डिस्प्ले करूया. सपोज माय मेसेज इज गुड इव्हिनिंग. फर्स्ट आपल्याला मेसेज व्हॅल्यू द्यावी लागते त्यामध्ये, इव्हिनिंग, देन कॉमा, आणि त्याचे स्टार्टिंग पॉइंट एक्स आणि वाय चे स्टार्टिंग पॉइंट आपल्याला द्यायचे आहेत. सपोज माय 100,200. म्हणजे काय, हे 100,200 काय ते लक्षात घ्या. जी ॲपलेटची विंडो तयार होते, बरोबर, आता त्यातले कोऑर्डिनेट्स जे आहेत ते जर समजले तर तुम्हाला तुमचं ग्राफिक्स नीट डिस्प्ले करता येईल. राईट, सो हियर तुमची जी ॲपलेट विंडो तयार होते, ओपन होते,
ती ही अशी रेक्टँग्युलर जी तुम्ही दिलेली आहे त्या फॉर्ममध्ये ओपन होते, बरोबर. तर आता इथे बघा मीनिंग. ओके, ही विंडो सपोज ॲपलेटची आहे, रन केल्यानंतर अशी विंडो ओपन होते. तर ही एवढीच का ओपन होते, तर त्याचं रिझन आहे, इथे तुम्ही जेवढे पिक्सेल दिलेले आहेत ना, विड्थ 500 हाईट 500 म्हणजे हे स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये ओपन होईल. म्हणजेच काय, विड्थ, याची जी ही विड्थ आहे ती 500 पिक्सेलची आहे. ओके, आणि ही हाईट जी आहे ती अगेन 500 पिक्सेलची आहे. ती काय सेंटीमीटर मीटरमध्ये नसते. पिक्सेल्स, पिक्सेल म्हणजे काय, हा स्मॉल डॉट, याच्यापेक्षा पण स्मॉल, हे असं प्रिंट झालेलं स्मॉल डॉट तुम्ही ग्राफिक्समध्ये शिकलाय. आता कोऑर्डिनेट्स कसे असतात, हा असतो एक्स ॲक्सिस इकडे आणि हा असतो वाय ॲक्सिस खाली, इन्क्रिमेंटच होतो तो. ओके, आणि हा असतो तुमचा ओरिजिन म्हणजेच 0 0 कोऑर्डिनेट, बरोबर. आणि कोणताही कोऑर्डिनेट आपण एक्स वायच्या फॉर्ममध्ये लिहितो. मग आता बघा इथे 100 कोऑर्डिनेट कुणाचा आहे, 100 आणि 200, पहिला एक्स दुसरा वाय. म्हणजे सपोज एक्स वर 100 इथे असेल, ओके, आणि वाय वर 200, सपोज इथे 50 100 150 आणि 200 इथे असेल. ओके, 200 म्हणजे या दोघांचा इंटरसेक्ट जिथे होणार आहे तिथे हा पॉइंट सिच्युएटेड असणार आहे, बरोबर. म्हणजे इथे, म्हणजे हा तुमचा स्ट्रिंग स्टार्ट होण्याचा पॉइंट आहे. मग या पॉइंट पासून तुमची पुढे स्ट्रिंग काय होईल, प्रिंट होणार आहे. सॉरी, काय ते, गुड इव्हिनिंग. तर गुड इव्हिनिंग या पोझिशन पासून प्रिंट होणार आहे, गुड इव्हिनिंग. येते लक्षात. आता आपण रन करूया, सेव्ह. A semicolon is missing, semicolon. ओके, गुड इव्हिनिंग बघा, मेसेज डिस्प्ले झालेला आपल्याला इथे दिसतोय, गुड इव्हिनिंग. सो येस, गुड इव्हिनिंग. So here I will close it, quit, so it will close. So this is a simple applet programming. This is your applet code, tag code, and this one. आता मी हा टॅग इथून काढून टाकला, सपोज काढतोय मी तो टॅग, आणि आपण काय करूया, त्याच्यासाठी एक वेगळी फाईल बनवूया. ओके, त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, एक वेगळी फाईल HTML फाईल मध्ये स्टोअर करूया. ओके, सो दिस इज ए फर्स्ट वे. ओके, मला प्रोग्रामिंग साठी सेव्ह, कंपाइल and execute. So this one is a program, this is compilation. So our first program, that is develop applets, is completed. Okay, create two applets by using different ways. So first way is completed by using applet viewer. So this is the program and this one is the output, good evening. ओके, आता मी या प्रोग्रामला चेंज करत आहे. हा टॅग मी काय केलाय, काढून टाकलेला आहे, आणि तो तुम्ही HTMLच्या फाईलमध्ये मी आता तो टॅग लिहित आहे. ओके, तर मी HTMLचा कोड लिहावा लागेल. सो HTML स्टार्ट्स विथ HTML टॅग अँड ऑल्सो ऑलवेज एंड्स विथ HTML, राईट. टॅग मध्ये ते एंड होतात. त्याच्यानंतर त्याची बॉडी जी आहे, बॉडी टॅग, राईट. बॉडी टॅग मध्ये मी लिहितो ॲपलेट कोड, ॲपलेट कोड सी डॉट क्लास हाईट अँड विड्थ मी दिलेली आहे. ओके, ॲपलेट कोड आणि ॲपलेट टॅग मी इथे क्लोज केलाय. तर ह्या कमेंटची काही गरज नाहीये, तो कमेंट मी काढून टाकलेली आहे, आणि बॉडी टॅग आपल्याला क्लोज करावा लागेल. म्हणजे जसं आपण ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट करतो तसे इथे टॅग ओपन टॅग क्लोज करायचे आहे. ओके, बॉडी टॅग मध्ये मी ॲपलेट टॅग टाकलेला आहे. या फाईलला सेव्ह करूया. या फाईलला नाव दिलं मी pk.html.
तो k.html जिथे तुमचा जावाचा प्रोग्राम आहे त्याच फोल्डरमध्ये सेव्ह करायचं आहे. k.html कोड इज सेव्ह अँड हिअर a.java इज सेव्ह. इथे कोडसाठी काय म्हटलंय, a डॉट क्लासच्या रेफरन्स घ्यायचा आहे. तो मी कंपाईल अँड रन करतो. ॲपलेट व्ह्यूवर इथे तुम्ही करायचंय, आपण जसं a डॉट जावा केलं इथे तुम्ही HTML करू शकता, कारण HTML मध्ये तो कोड आहे. सिस्टम कॅनॉट फाइंड द फाईल स्पेसिफाईड. सॉरी, काय आहे नाव माझ्या फाईलचं, k.html आहे, मी a.html लिहिलं. काय आहे आपल्या प्रोग्रामचं नाव, k.html, राईट. So applet tag again, this is open. So this is the second way. Here you can also execute your applet code in browser also. So here go to C program, your Java folder. आता डिपेंड्स आहे तुमच्या मशीन मध्ये रन होईल की नाही. तुमचा ब्राउझर सपोर्ट करणारा असेल देन इट विल एक्झिक्यूट ऑर इट विल नॉट. पण आपण .html ने सुद्धा कमांड रन करू शकतो. ओके, तो इथे मला आउटपुट तर दिसत नाहीये, बट दिस इज द वे हाऊ टू एक्झिक्यूट युअर प्रोग्राम थ्रू ॲपलेट व्ह्यूवर. मी पहिल्या प्रोग्रामला काय म्हटलं, a डॉट जावानेच रन केला होता, कारण कोड कुठे होता, ॲपलेट कोड ए मध्येच होता, बट आता तो के मध्ये आहे या फाईलमध्ये. तर मी ॲपलेट व्ह्यूवरला सांगितलं की k.html चा रेफरन्स घ्यायचा, तेव्हा ही फाईल ओपन झाली. ओके, सो दिस इज द सेकंड वे. You have to create Java code here, HTML code here, compile, and how to execute applet viewer, and then give k.html files. Then this is the output. Okay, so two ways are completed. Okay, now next you can write down output of your Java program. So now next question is differentiate between init and start method. Okay, explain the use of start and stop method. These are the applet class methods, and then paint method in which class. असे 3 questions त्यांनी विचारलेले आहेत. Okay, so here first we will see life cycle of applet, then you can understand it very well. So this is the applet contains 4 life cycle methods. Okay, init, start, stop and destroy. या 4 मेथड्स ॲपलेटच्या लाईफ सायकल मध्ये असतात. दिस इज द लाईफ सायकल ऑफ ॲपलेट. हाऊ मेनी स्टेट्स आर देअर? देर आर 4 स्टेट्स. बॉर्न स्टेट, राईट. हिअर init मेथड initialize your applet and this is called as born state. By calling start method, we can go inside running state. Then paint method, your paint method is again and again run here. By calling stop method, your applet goes into idle state, and again आपल्याला त्याला अगेन रनिंग स्टेटला आणायचं असेल, then you have to call again start method again. If you want to destroy your applets, then destroy method is there, then your applet will be terminate. So this is the life cycle of applet, right? We already seen a thread life cycle. It is just a little bit similar. So what is the use of init method? Used to initialize the applet and it is called only once. init method कधी एका वेळीच कॉल होणार आहे ॲपलेट मध्ये, परत परत ती कॉल होणार नाही, राईट. इनिट मेथड एकाच वेळी कॉल होणार, तेव्हा तुम्ही तुमचा ॲपलेट इनिशियलाइज होईल, म्हणजे या स्टेटला येण्यासाठी इनिट मेथड कॉल करावी लागेल. नेक्स्ट, व्हॉट इज द जॉब ऑफ स्टार्ट मेथड? इट इन्वोक्स आफ्टर init मेथड टू स्टार्ट द applet, then applet becomes visible. आपल्याला जे हे विंडोमध्ये ॲपलेट दिसलेलं आहे, तर पहिल्यांदा स्टार्ट मेथड एक्झिक्यूट होते आणि त्यानंतर मग काय होते, इनिट मेथड नंतर स्टार्ट कॉल होते आणि तुमचं ॲपलेट विजिबल होतं स्क्रीनवर. देन स्टॉप मेथडचा यूज काय? इट इज यूज टू स्टॉप द ॲपलेट, देन ॲपलेट बिकम इनव्हिजिबल, राईट. स्टॉप मेथड कॉल केली तर. and destroy method, it terminate your applet and clean up your computer's memory.
ओके. तर ही मी इथून क्लोज ज्यावेळी करतोय ना, त्यावेळी ऑटोमॅटिक इंटरनली स्टार्ट स्टॉप मेथड अँड डिस्ट्रॉय मेथड कॉल होत आहे. ते आपण पुढे प्रोग्राममध्ये बघूया. सो दिस इज दी applet life cycle. So first question is, what is the first question? Differentiate between init and start method. So you have to write these two answer, init and start method. This is the answer. So question number one, answer of question number one is question one. This is the answer. Init and start method madla difference. Init method used to initialize and start method used to applet visible on the screen. So this is the answer of question number one. Then next is explain start and stop method of applet cycle life cycle. So start is explained here, right? So question number two is again simple. If you understand life cycle, then answers are very easy. Start method and stop method. Stop is used for to invisible the applet. Okay, invisible the applet. So stop method. Okay, stop method आपण घेतलेला आहे. So this is the answer of second question. Second question is completed. The method paint belongs to which class? Already I told you which class? Component class. And component class is a part of AWT package, right? So paint method is a part of component class. Okay, so this is the answer of first question, second question, and third question. Then now next, develop basic applet to display welcome to the world of applet. So here just आपल्याला काय करायचंय, आपली जी स्ट्रिंग व्हॅल्यू आहे ती काय करायची आहे, चेंज करायची आहे. काय दिली त्यांनी, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ applet. So instead of hello, good evening, we can use welcome to the world of applet. Okay, so it will execute. Save cls. आता applet viewer सोबत काय करावं लागेल, मला a.java करावं लागेल, राईट. a.java कंपाईल करतो मी, रन करतो applet viewer. बघा इथे आउटपुट आपल्याला मिळालेलं आहे, वेलकम टू दी वर्ल्ड ऑफ applet इथे आलेलं आहे. बरोबर, 100 आणि 200चा इंटरसेक्शन इथे, इथून तुमची स्ट्रिंग पुढे प्रिंट होणार आहे त्या पोझिशन पासून. इथे आपण XY ची पोझिशन दिली आहे, राईट. तुम्हाला हे सांगितलंय की एक्स ऍक्सिस हा असा, म्हणजेच तुमच्या टॉप लेफ्ट कॉर्नर पासून टॉप राईट कॉर्नर पर्यंत, आणि वाय ऍक्सिस कसा, टॉप लेफ्ट कॉर्नर पासून खाली बॉटम लेफ्ट कॉर्नर पर्यंत, आणि हा तुमचा टॉप जो आहे तो 0 म्हणजेच ओरिजिन. मग तुम्हाला कोणताही पॉइंट असा फाइंड आउट करता येईल. ओके, so this is the program and this is the output of first program. Okay, now next, develop a program to implement all methods of applet. आत्ताच आपण appletच्या मेथड्स पाहिल्या कोणत्या कोणत्या, स्टार्ट, init, start and stop and destroy, राईट. सो त्या आपल्याला इम्प्लिमेंट करायच्या आहेत. म्हणजे आपल्याला लाईफ सायकल त्यांनी बघायला सांगितली की खरंच लाईफ सायकल ती फॉलो होते का. आता या प्रोग्राम मध्ये तर आपल्याला कुठे इनिट दिसत नाही, स्टार्ट दिसत नाहीये, स्टॉप दिसत नाहीये, डिस्ट्रॉय दिसत नाहीये, फक्त पेंट मेथड दिसते, राईट. मग त्या कुठे आहेत मेथड, तर त्या इंटरनली ऑपरेट होत असतात. तर तेच आपल्याला आता शो करायचं आहे. ओके, तर ही पेंट मेथड मी आहे तशीच ठेवतो. ओके, पेंट मेथड आपण आहे तशीच ठेवूया. आणि नेक्स्ट आता पुढच्या सगळ्या मेथड आपण 1 बाय 1 ऍड करूया आणि त्याच्यामध्ये एक मेसेज डिस्प्ले करूया. सो हियर आय विल ऍड पब्लिक
void init मेथड ओके. ती ज्यावेळी एक्झिक्यूट होईल त्यावेळेस आपल्याला स्क्रीनवर मेसेज प्रिंट करायचा सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल मेसेज देऊया इनिट मेथड राईट. आता इनिट मेथड घेतली आहे, त्यानंतर स्टार्ट स्टॉप आणि डिस्ट्रॉय अशाच प्रकारे आपण कॉल करू शकतो. तर त्याचं कोडिंग लिहिलंय, ह्या इंटरनली कॉल होत असतात. प्रिव्हियस प्रोग्राम मध्ये होत्या का या मेथड? नव्हत्या, पण त्या इंटरनली कॉल होत असतात वन बाय वन. मग त्या कॉल झाल्यानंतर काय प्रिंट करायचं तर ते मी सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल मध्ये म्हटलंय स्टार्ट मेथड मध्ये आपण इथे म्हणूया दिस इज स्टार्ट मेथड, सो माय मेसेज इज डिफरंट स्टार्ट. ओके. सेम अगेन नेक्स्ट स्टॉप साठी घेऊया, मेथड नेम इज स्टॉप, सो दिस इज स्टॉप मेथड. त्याच्यामध्ये मग मेसेज प्रिंट केलाय म्हणजे आपल्याला समजेल की खरंच ती मेथड कॉल झालेली आहे. बघा मी ते कोणत्याही ऑब्जेक्टने कॉल करत नाहीये, डायरेक्ट इंटरनली ते कॉल होणार आहे. आणि नेक्स्ट आहे डिस्ट्रॉय राईट. हिअर यूज डिस्ट्रॉय मेसेज ओके. बघा एकदा प्रोग्राम मध्ये काय केलंय, पेंट मेथड आहे तशीच ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी काही चेंजेस केलेले नाहीयेत. इनिट मेथड, स्टार्ट मेथड, स्टॉप मेथड आणि डिस्ट्रॉय मेथड मी घेतलेली आहे, त्यांचं कोडिंग केलंय. त्याच्यामध्ये प्रिंट एल मध्ये म्हटलंय त्या मेथडचं नाव मी डिस्प्ले करण्याचा ट्राय केलेला आहे. तर आता हे आपल्याला चेक करायचंय. आता हे ॲपलेटवर प्रिंट होणार आहे का? नो. ब्लॅक विंडो मध्ये म्हणजे या कन्सोल विंडो मध्ये प्रिंट होईल. ॲपलेट मध्ये हो, हे कायम लक्षात ठेवा. जे काही पेंट मध्ये असेल ते त्या ॲपलेटवर डिस्प्ले होईल, जे बाहेर असेल ते तुमच्या कन्सोल विंडोवर प्रिंट होईल. तर बघा इथे आपण लाईफ सायकलची पाहिली, लाईफ सायकल राईट. पहिल्यांदा इनिट मेथड, मग इनिशियलायझेशन, देन स्टार्ट, देन पेंट मेथड अगेन अँड अगेन एक्झिक्यूट आणि स्टार्ट अँड स्टॉप मेथड होते. ओके. आता बघूया रन करून प्रोग्राम हा. CLS बघा मी रन करतोय, नीट लक्ष द्या. जावा सी ए डॉट जावा अँड ॲपलेट व्ह्यूवर ए डॉट जावा. बघा इथे ॲपलेट रन झालेलं आहे, मी इथून क्लोज करतो. क्विट. तर इथे क्विट केल्यानंतर काही प्रिंट झालेलं दिसत नाहीये आपल्याला, राईट. कारण या मेथड आता इथे एरर यायला पाहिजे होतं, जर ही मेथड मी इथे ऍड केलेली आहे. मग त्या कुठे कॉल होत आहेत तर त्या इंटरनली कॉल होत आहेत. या सगळ्या मेथड कुठे कॉल होत आहेत? इंटरनली कॉल होत आहेत सगळ्या मेथड. इनिट मेथड, स्टार्ट मेथड राईट, स्टार्ट मेथड, त्यानंतर काय स्टॉप मेथड आणि डिस्ट्रॉय मेथड. सेव्ह करूया प्रोग्राम आणि आता कंपाईल करूया. ओके, प्रिव्हियस आपण सेव्ह केला नाही. आता कंपाईल करूया परत, रन. बघा इनिट मेथडने ॲपलेट कॉल झालेले, स्टार्ट मेथडने ते स्टार्ट झाले आणि स्टार्ट मेथड कॉल झाल्या झाल्या स्क्रीन येते. बघा स्टार्ट मेथडने स्टार्ट झाल्या झाल्या स्क्रीन येते ही ॲपलेटची आणि माझा मेसेज डिस्प्ले होतोय. बघा मी इथून क्विट करतो, स्टॉप मेथड इथे कॉल होते, स्टॉप मेथड. परत रन करूया. डिस्ट्रॉयचं इथे स्पेलिंग आपले मिस्टेक झालेली आहे, त्यामुळे डिस्ट्रॉय प्रिंट झाला नाही. काय डिस्ट्रॉय, आर काढून टाकूया, डिस्ट्रॉय. सेव्ह. अशा छोट्या छोट्या मिस्टेक होत असतात. जावा सी ए डॉट जावा अँड ॲपलेट व्ह्यूवर ए डॉट जावा. बघा इथे इनिट मेथड कॉल झालेली पहिल्यांदा, त्यानंतर स्टार्ट मेथड कॉल झालेली,
क्लोज करतो, क्विट करतो. बघा स्टॉप मेथड कॉल होते, डिस्ट्रॉय मेथड त्यानंतर कॉल होते. परत मी रन करतो, नीट पहा. हे बघा मी काय केलं, ॲपलेट व्ह्यूवर ए डॉट जावा एंटर केल्या केल्या इनिट मेथड लगेच एक्झिक्यूट होते आणि लगेच स्टार्ट मेथड एक्झिक्यूट होते. बघा इथे मेसेज येतोय इनिट आणि स्टार्ट झाल्या झाल्या ही विंडो येते. म्हणजे स्टार्ट मेथड काय करते, ॲपलेटला व्हिजिबल करते, बरोबर. आणि ज्या वेळेस मी क्विट म्हणतोय तर अगोदर स्टॉप मेथड कॉल होणार आहे आणि नंतर काय होणार आहे, क्विट मेथड कॉल होणार आहे, सॉरी डिस्ट्रॉय मेथड कॉल होणार आहे. क्विट बघा स्टॉप मेथड कॉल झाली, डिस्ट्रॉय मेथड कॉल झाली. रन केलंय ॲपलेट. इथे म्हणूया रिलोड म्हणतोय, इथे रिलोड. बघा काय होतं, इनिट स्टार्ट नंतर स्टॉप मेथड कॉल झाली, डिस्ट्रॉय, परत इनिट मेथड स्टार्ट मेथड कॉल झाली रिलोड मध्ये. ओके, परत रन करूया. आता इथून मी स्टॉप म्हणतोय बरं का, या इथे स्टॉपवर क्लिक केलं तर स्टॉप मेथड स्टॉप झालेलं आहे ॲपलेट. ओके, स्टॉप झालंय. डिस्ट्रॉय झालंय का नाही, ॲपलेट विंडो आहे. ओके, मी परत काय म्हणतोय, रिस्टार्ट. बघा डिस्ट्रॉय होऊन लगेच इनिट आणि स्टार्ट झाले, रिस्टार्ट केलं की. परत स्टॉप म्हणतो, स्टॉप स्टॉप झालेलं आहे. परत आता मी स्टार्ट म्हणणार आहे, स्टार्ट. बघा स्टार्ट झालेलं आहे, परत रनिंग, परत आलेला आहे मेसेज. बघा ही लाईफ सायकल होते का. स्टॉपला कॉल केलं की आयडल म्हणजेच ॲपलेट काही काळासाठी स्टॉप होणार आहे. हे बघा स्टॉप करतो मी, स्टॉप. तो मेसेज बघा, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ ॲपलेट. आणि ह्या ब्लॅक स्क्रीन मध्ये बघूया, स्टॉप म्हटला मी, स्टॉप. इथे स्टॉप मेथड कॉल झाले, मेसेज गेला का तुमचा, येस. तर त्याला परत रनिंग मध्ये आणण्यासाठी काय, स्टार्ट मेथडला कॉल करायचंय. मग बघा स्टार्ट मेथडला मी कॉल करतो, स्टार्ट आला मेसेज आणि आले परत स्टार्ट मेथड. येस, हे खूप जणांना माहित नसतं किंवा सांगितलं जात नाही. क्विट बघा स्टॉप आणि डिस्ट्रॉय, तो पूर्ण लाईफ सायकल फॉलो होत आहे. समजलं का सगळ्यांना काय काय केलेलं आहे, तर ते तुम्ही ट्राय करा. येस, हा प्रोग्राम समजला का सगळ्यांना. हो सर. सो तुम्ही हा एक्झिक्यूट करा. सो दिस इज द आन्सर ऑफ सेकंड प्रोग्राम. नाउ नेक्स्ट, डेव्हलप ए प्रोग्राम युजिंग कंट्रोल लूप्स इन ॲपलेट. तर आपण याच्यामध्ये लूप यूज करायचंय. मग लूप कोणते आहेत, फॉर लूप आहे, व्हाईल लूप आहे, डू व्हाईल लूप आहे. तर आपण त्यापैकी एखादं लूप यूज करून प्रोग्राम रन करूया. ॲपलेटच्या प्रोग्राम मध्ये त्यांनी सांगितले की ते लूप यूज करा. ओके, तर आपण सेम ॲपलेटचा कोड घेऊया. तर काय आपण टाईप, आणि याच्यामध्ये आता ह्या मेथडचं काही काम नाहीये, बरोबर. मी काय घेतलं, आता आपण घेऊया ड्रॉ स्ट्रिंग ऐवजी दुसरी एक मेथड आहे ड्रॉ लाईन. ड्रॉ लाईन, ओके. ड्रॉ लाईन ही मेथड आहे, एल कॅपिटल. ओके, ड्रॉ लाईन. आपण उद्या वेगवेगळ्या ग्राफिक्सच्या मेथड बघणार आहोत. इथे मी लाईनला काय पॅरामीटर असतात रे, लाईन मला ड्रॉ करायची आहे. मग लाईनला लागतात, त्याचे दोन एंड पॉइंट असतात, बरोबर आहे, लाईनचे. पहिला एंड पॉइंट आणि दुसरा एंड पॉइंट. सपोज पहिला एंड पॉइंट असेल 50-50, म्हणजे एक्स वर 50 आणि वाय वर 50 जिथे असेल तिथे, म्हणजे हा पहिला एंड पॉइंट मिळाला. दुसरा असेल सपोज 70-300, म्हणजे एक्स वर 70, वाय वर 300 इथे असेल सपोज, मग इथे मिळाला दुसरा एंड पॉइंट. ओके, आणि मग ती लाईन अशी ड्रॉ होत असते त्या दोन एंड पॉइंटला जॉईन. म्हणजे इथे x1 y1 पहिल्याला म्हणूया x1 y1 आणि दुसरा काय x2 y2. ओके, मग तेच आपल्याला लिहायचंय. सपोज माझ्या x1 y1 ची व्हॅल्यू मी लिहितो 120,60 असेल अँड 50 झालं नाही का, ओके, 120,60 लिहिले मी x1 y1 पहिले एंड पॉइंट. दुसरे एंड पॉइंट लिहितो 50 अँड 50. ओके, एवढा प्रोग्राम रन करून बघूया आधी. ELS
ओके, लाईन ड्रॉ झालेली दिसते, राईट. हे बघा, लाईन ड्रॉ झाली ही. आता मग याला लूप मध्ये यूज करूया. ओके, लूप मध्ये यूज करूया. मग बघा, मी इथे काय घेतोय, फॉर लूप घेतोय. ओके, फॉर लूप घेत आहे. एंटर. फॉर सपोज इंटीजर I इज इक्वल टू 0, I इज लेस दॅन इक्वल टू सपोज 4 5 घेऊया. I प्लस प्लस. ओके, या फॉर लूप मध्ये ही ड्रॉ मेथड ऍड करूया. ही ड्रॉ मेथड कुठे टाकली मी, या फॉर लूप मध्ये. आता I सोबत लाईन ड्रॉ झाली पाहिजे, तर मी काय करतोय, याचा y1 आहे त्याला काय सांगतोय की मल्टिप्लाय हो I सोबत. ओके, आणि जो 50 होता I सोबत मल्टिप्लाय करायचा आहे y1 कॉमा x2 50 कॉमा y2 50, इथे म्हणतोय प्लस I. म्हणजे आता काय होणार बघा, लूप I ची व्हॅल्यू 0 असेल त्यावेळेस इथे व्हॅल्यू काय असेल, 120 60 इंटू 0 0, बरोबर. 120 कॉमा 0 आणि 50 कॉमा 50 प्लस 0 50, म्हणजे 120 कॉमा 0 50 कॉमा 50 पहिल्या लाईन साठी. परत इन्क्रीमेंट होईल, I बिकम्स 1. सो आता 120 कॉमा 60 50 कॉमा 51. तर I बिकम्स 2. 120 कॉमा 120 50 कॉमा 52, बरोबर. अशा पद्धतीने हे इन्क्रीमेंट होईल 5 पर्यंत. तर आपण सेव्ह करूया प्रोग्राम. देन नाव एक्झिक्यूट. कंपाईल. बघा, इथे लाईन्स आपल्या ड्रॉ झालेल्या आहेत, राईट. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ अँड सिक्स, कारण 0 पासून स्टार्ट केले. सो 0 1 2 3 4 5 म्हणजे 6 लाईन या ड्रॉ झालेल्या आहेत, राईट. बघा, ह्या 6 लाईन्स आहेत, कारण हे फॉर लूप अगेन अँड अगेन एक्झिक्यूट झाले 6 टाइम्स. सो दिस इज दी व्हेरी सिंपल, आपण लूप यूज केलेला आहे. सो दिस इज द प्रोग्राम ऑफ, दिस इज द आन्सर ऑफ युअर थर्ड प्रोग्राम, applet कंट्रोल लूप्स. ओके, समजला का हा प्रोग्राम? यस. Yes, sir. Okay. So now next, what is next? I think it is completed. Okay, we will see practical number 29 in next session.